ग्रामीण विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावं आणि मराठी शाळा वाचली पाहिजेल या हेतूनं राज्य सरकार सध्या कार्य करत असल्याचं सर्वत्र बघायला मिळत आहे. मात्र भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील या खंडाड ते खैरटोला या गावादरम्यान अगदी जंगलव्याप्त परिसरातून हे विद्यार्थी जे शिक्षणासाठी पायपीट करीत आहे, यावरून या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. मात्र शासन असो प्रशासन असो अजूनही याकडे सपशेल दुर्लक्ष करताय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. या विद्यार्थ्यांना इथून बस नाही किंवा ज्या वेळेस बस येते बसमध्ये त्यांना प्रवास दिला जात नाही, तर दुसरीकडे शासन यांना शाळेसाठी भत्ता देतो. मात्र त्यांचा हा भत्ता त्यांच्या जीवावर एखाद्या दिवशी उठेल असा अशी भीती त्यांच्या पालकांमध्ये व्यक्त होते. आपण या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊ. काय सांगशील, तुझं काय नाव आहे? तू या जंगलातून जातो शाळेमध्ये, भीती वाटत नाही का? वाटते. वाघ, बिबट, हरिण, सुन, कुत्रे, जंगली सुवर सर सोडून देतात, माय काका सोडून देतात. अच्छा, नाहीतर मग जर हे जर नसेल तर मग आम्ही पायी येतो. पायदळ येतात. किती तेवढ्या दूरून पाय दुखते, त्रास होत नाही, थकवा जाणवतो? बस इथून गेली आता ती बस मध्ये तुम्हाला प्रवास दिला जात नाही का? नाही. काय म्हणतात ते बसवाले? नाही. तुम्हाला प्रवेश नाही म्हणतात? हो. नाही चिल्लत ना, आम्हाला घेतच नाही. घेतच नाही बसमध्ये? हो. सुट्टी झाल्याच्या नंतर आम्ही पण त्या मुलांना सोडून देतो. पण कधी कधी आम्ही कामामध्ये असतो किंवा दुसरीकडे असल्या कारणाने त्यांना म्हणजे कधी कधी मग ते सोडून देता येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये हे जी मुलं आहेत आमचे, तर हे 2.5 किलोमीटर पायी जातात आणि रस्त्यामध्ये कोणाला मिळाले तर त्यांना लिफ्ट वगैरे मागून ते घरी पोहोचत असतात. पण हे एरिया जे आहे ते खूप जंगल व्याप्त आहे. इथे हिस्ट्रोपासूनची खूप भीती या ठिकाणी आहे. तरी पण हिवाळा असो पावसाळा असो हे मुलं शाळेत येतात. तर अशा पद्धतीनं हे मुलं शिक्षण घेण्यासाठी 2.5 किलोमीटर पायी येतात. किंबहुना आता राज्य सरकारनं किंवा शिक्षण विभागाने या चिमुकल्यांच्या जीवाची पर्वा करावी, त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. त्याकडे राज्य सरकारने प्रशासनाने लक्ष देण्याची आता गरज इथे वाटत आहे. खरोखरच याकडे आता ते लक्ष देतील का? विद्यार्थ्यांचं जीव मुठीत घेऊन जे जाणारं शिक्षण आहे ते थांबेल का, असा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, खैरीटोला, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.